दुर्दैवी आहे. विकासाचा विरोध करायचं काही कारण नाही आणि का विरोध होतोय हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे. मग विकास भारतीय जनता पक्षाला नकोय का? सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल तर मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीला एक पराभव स्वीकारावा लागला, आपला विजय झाला आणि आज आपण आता म्हणलात की आता आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं. या वाद क्रमांक 18 मध्ये आल्यानंतर तुम्ही सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच म्हणावं लागेल. विकास कामाला विरोध करायला म्हणजे लातूर वेगळ्या वळणावर जाते असं वाटत नाही? नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही. लातूर हे लातूरकरांचं आहे, त्यामुळे लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे. पहिल्यांदा खास करून लातूरमध्ये जर म्हणलं तर वाद क्रमांक 18 मध्ये आता यापूर्वी विकासामध्ये तर गती मिळालीच आहे, मात्र याच्या पुढे कशी गती मिळणार आहे कामाला? आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचं काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूरकरांच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या कडे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आवाज दाबण्याची कोणाची हिंमत आणि असा कोणी आव आणणार असेल तर ते अंधनमनात वावरतायत. यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे असं आमचा विरोध हा आमदारांचं जे सामान्य जनतेला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता. आपण पाहिलं असेल की आत्ता जवळपास 300 किलोमीटरची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूर शहरामध्ये चालू आहे आणि महापालिकेनं सक्त निर्देश दिले की जोपर्यंत तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होत नाही तोपर्यंत दुसरं कुठलंही विकास काम होणार नाही. कारण जर आपण एखादा रोड तिथं केला तर तिथं पुन्हा आपल्याला 1-2 महिन्यामध्ये तो रोड फोडावा लागेल आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईन टाकावी लागेल. जोपर्यंत महापालिकेची त्याच्या संदर्भात NOC मिळत नाही तोपर्यंत आपण काम चालू करू शकत नाही. इथं कुठल्याही रस्त्यावरती अंडरग्राऊंड ड्रेनेजचं अजून काम झालेलं नाहीये, तरी सुद्धा फक्त स्टंटबाजी करायची म्हणून आता चौकामध्ये बॅनर लावलं, आपले कार्यकर्ते गोळे केले. आता संडे म्हणून टुरिझम करण्याला लातूरला आले, त्यांनी नारळ फोडले निघून गेले. मी महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं, आज तर एकतर रविवार त्यांनी शोधला. मी महापालिकेच्या प्रशासनाला बोललो, सिटी इंजिनियरला बोललो, तिथल्या झोन प्रमुखाला बोललो, जेईला बोललो, रोड कारकुनाला बोललो. त्यांचं असं म्हणणं आलं आम्हाला काहीच माहीत नाही आणि ते असं करत असतील तर त्यांना तो अधिकार नाहीये. हे अनाधिकृत आहे, कारण NOC अंडरग्राऊंड ड्रेनेजची नाही मिळाली. मग कशाला तुम्ही स्टंटबाजी करता? कशाला लोकांना मूर्खात काढता? जे विधानसभेच्या तोंडावर तुम्ही शहरभर केलं ते आता पुन्हा महापालिकेत तुम्ही वेड्यात काढण्याचा कार्यक्रम करताय. याचा आम्ही निषेध केला. आंदोलन खूप तीव्र आपण केलं, मग याची महानगरपालिका यांच्याकडे काही तक्रार करणार? आम्ही तक्रार करणार आहोत की जेव्हा महानगरपालिकेची NOC मिळाली नसताना सुद्धा त्या ठिकाणी रोडचं भूमिपूजन, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन हे चुकीचं आहे. इट्स अन इलिगल ऍक्टिव्हिटी. त्याच्या संदर्भातली तक्रार आम्ही आयुक्त मॅडमला करणार आहोत.